येता येता असा चमत्कार घडला की त्या अर्ध्या पाण्याच्या कळशा ह्या फुल पाण्याने भरल्या आणि हा अनुभव गेल्या वर्षी पण काही बायकांना आलेला आम्ही आता सेम असाच झाला अंगात अक्षरशः आज पण सेम तसंच झालं की कळशा पाण्याने भरल्या. नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्या रत्नेश्वरी मंदिराचा 14वा वर्धापन दिन आहे. तर वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी आता वाजलेत 5 वाजता सकाळी लवकर कलश पूजनाचा कार्यक्रम असतो आपल्याकडे गावात. ज्या नवघरच्या तळ्यातून पाणी आणून ते गावामध्ये पूर्ण भव्य मिरवणूक काढली जाते. वाजत गाजत पूर्ण गावामध्ये फिरलं जातं. तर हा व्हिडिओ कसा होणार आहे ते तुम्ही लास्टपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मंदिर बघताय तुम्ही मस्त असं सजवलेलं लाईटिंगने. आपण आलो आता मंदिराजवळ. पूर्ण कळशा लावलेला जातं सध्या आणि पूजन चालू आहे. तात्या थोडं लवकर उरका. बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती रत्नेश्वरी माते की गंगा माते की मंगल पुंडरीका मंगला हेतनवारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांगसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मूर्ती रत्ने माते की जयाचे सर्वांगी सुंदर उडचे नूराचे कंठे शोभे माळ मुक्ता फळाचे जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते माना कृष्णा सरसुंड वक्र तुंड त्रिनयना दासा माता वताये सगना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्व वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते माना गुणवंतानंता रघुनायका मागणे जाता
कैलास राणा शिवचंद्रमौळी वरेंद्र माता मुकुली जलाली कारण्य सिंधू बहुदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी मोर्या मोर्या मी बालकाने तुझी. आत्ताच आपले तळ्याजवळ आरती झालेली आहे. आरती करून आता आपण देवळाला राऊंड मारणार आहात. राऊंड मारून नंतर मग गावात मिरवणूक होणार आहे. तुम्ही माझ्या मागं बघताय आता पूर्ण मिरवणूक निघालेली आहे. आता पूर्ण गावात आपण मिरवणूक ही जाणार आहे. आता आपण ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. पूर्ण दिवस आज कसा होणार आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मिरवणुकीसाठी आपल्या गावातलाच बँड बोलवलेला आहे सध्या. आता देवळाजवळून निघून आता एक तळ्याजवळ एक राऊंड मारला जाते. आता नंतर मग आपल्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
मरुआई मंदिराजवळ, मरुआईच्या मंदिराजवळ पाया पडून निघतो आता आम्ही. त्याच्याच बाजूला गणेश मंदिर आहे. गणेश मंदिरामध्ये पण पाया पडून निघतात आता सगळे. हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन निघतायत सगळ्याजणी. वरती कळसाला पाणी दिलं जातं आता. वरती कळसाला पाणी देऊन झालं, आता पूजन केलं जातं वरती. बघताय बाकीचे जे छोटे छोटे कळस आहेत त्यांना पण पाणी दिलं जातं आता. त्यांना चढायला वरती काय नाही तर खालूनच दिलं जातं आता सध्या. वरती कळसांना पाणी देऊन झालेलं आहे. सध्या जे कळसामधले जे नारळ असतात ते फोडतात तिथे. कळसातलं सगळे जेवढे वरती कळस आहेत त्यांना पाणी देऊन झालं. आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे. अध्यक्षांच्या हस्ते अभिषेक केला जातो आता देवीचा.
ओम श्री महागणपति देवताय नमः विघ्नेश्वराय नमो महागणपति सकाळी पहाटे 3:45 वाजता मला अशी स्वप्नात आली, माझ्या जावेचा मुलगा आला आणि प्युअर बरण्या मांडल्यात आतमध्ये जुन्या देवळाच्या गार्डनमध्ये. खरोखर जागृत देवी आहे इथे. हे फेरी अशा कलशा देवीने परत भरल्या का गणपतीवर तिथं मांडी नाही, तिथं कलशा डायरेक्ट भरल्या. कारण का नवगरचा तला हा जागृत देवांचा आहे. मी सचिनला बोललो, सचिन नवगरच्या स्थलांचा पाणी हा खरोखर जुन्या देवळात मला देवीने गेल्या वर्षी 5 जणी चला बरं, 5 जणी गेल्या वर्षी गेलो तर 5 कलशा भरल्या. आता पण मी गेलो तिथं कलशा भरल्या. बघा कलशा भरल्या, देवीचा कसा चमत्कार आहे बघा.
नमस्कार. मी जसकार गावातून बोलते. आमच्या जसकार गावीचा रत्नेश्वरी देवीचा 14वा वर्धापन दिवस आहे. तर आम्ही सकाळपासून सगळ्या बायका 5 वाजल्यापासून तळ्याचं पाणी घेऊन गावात अख्खा राऊंड मारून वगैरे सगळं मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर आम्हाला शैलू बोलली की आपण जुन्या देवळात जाऊया 5 जणी कळशा घेऊन. आम्ही इथे काही बायकांनी देवीच्या देवळात पाण्याचं हे केलं, अभिषेक वगैरे घातलं आणि आम्ही 5-6 जणी निघून जुन्या देवळात जिथं देवीचं मूळ स्थान आहे तिथं गेलो. तिथं आम्हाला अशा प्रकारे अनुभव आला की आम्ही गावात फिरता फिरता सगळ्या मंदिरात देवांना पाणी हे केलं. आमच्या पाण्याच्या कळशा तळ्यातून जाताना भरलेल्या होत्या. त्या गावात सगळ्या देवांना म्हणजे पाणी विसर्जन केल्यामुळं त्या अर्ध्या झालेल्या. नंतर आम्ही मंदिरात गेलो. खरं म्हणजे आम्हाला पहिल्यांदा अनुभव आला. मी पहिल्यांदा गेलो तिकडे. देवीला पाणी आंघोळ घातली देवी पाण्याने आणि तिथून आम्ही नमस्कार वगैरे निघालो. येता येता असा चमत्कार घडला की त्या अर्ध्या पाण्याच्या कळशा ह्या फुल पाण्याने भरल्या. आणि हा अनुभव गेल्या वर्षी पण काही बायकांना आलेला. आता सेम असाच झाला. अंगात अक्षरशः आज पण सेम तसंच झालं की कळशा पाण्याने भरल्या. मला आधी समजलं नाही. मला मंदिरात आल्यानंतर समजलं की काय कळशा म्हणजे वजन लागायला लागलं आणि पूर्ण पाण्याने भरल्या. तर हा देवीचा आमच्या रत्नेश्वरी देवीचा चमत्कार आहे. आमच्या गावावर तिचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद रत्नेश्वरी देवीच्या आमच्या गावातल्या सर्व लोकांवर राहू दे हीच देवीच्या चरणी प्रार्थना. आमची सर्व गाव लोकांची सर्व तिच्यावर श्रद्धा आहे आणि आमची पण आहे. म्हणून आम्ही तिकडे माऊलीच्या जुन्या स्थानावर कळशा घेऊन जातो. तिची आंघोळ झाली नव्हती. गेल्या वर्षी पण आम्हाला अनुभव दिला तिने आणि आत्ता पण अनुभव दिला. ह्या झालं सर्व देवांना हे देऊन तरी पूर्ण भरल्यात. आमच्या माऊलीने खूप आम्हाला अनुभव आहे माऊलीचा. मला म्हणजे फर्स्ट टाईम अनुभव आला. रत्नेश्वरी माते की जय. आई माऊलीचा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो. आत्ताच आरती झालेली आहे आणि आरती चालू असताना जो दृष्टांत झाला आहे तो आपल्या हेमाताईने आता सांगितलेलंच आहे. म्हणजे वर्धापन दिनाच्या दिवशी मी पहिल्यांदाच बघितलं आहे सगळं. पण एकदम अंगाला काटा येणारी गोष्ट आहे आणि खूप भारी वाटलं ऐकून. म्हणजे जवळजवळ पूर्ण गावात फिरून अर्ध्या कळशा झाल्यानंतर देवीच्या जवळ ठेवल्यानंतर त्या भरल्या. एकदम मोठासा चमत्कार झालेला आहे आता सध्या. आपल्या वर्धापन दिनाबद्दल थोडीफार माहिती आपल्याला ॲडव्होकेट किशोर हे देणार आहेत, जे माजी सेक्रेटरी आहेत. ते आपल्याला थोडीफार माहिती देतील या वर्धापन दिनाबद्दल. नमस्कार. आज 14वा वर्धापन दिन आहे. दरवर्षीप्रमाणे नेहमी मोठ्या थाटामाटात वर्धापन दिन साजरा होतो. आज वर्धापन दिन हा जसकार गावासाठी एक मोठा उत्सवच आहे. कारण या दिवशी पूर्ण सकाळी 5 वाजल्यापासून गावातल्या महिला पुरुष मंडळी सर्व हे सकाळी उठून सर्व आज वर्धापन दिनानिमित्त मोठ्या संख्येने ते हजर असतात. सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मोठा उत्सव साजरा होत असतो. हा आमचा वर्धापन दिन हा पालखीप्रमाणेच तेवढाच साजरा केला जातो. तसेच आज सर्व भाविकांना विनंती आहे की आज वर्धापन दिनानिमित्त सर्व भाविकांनी आज दर्शन घ्यावे. आता ग्राम सुधारणा मंडळाचे प्रतिनिधी आपल्याला थोडक्यात माहिती देतील या वर्धापन दिनाच्या बद्दल. आपण त्यांच्याशीच बोलूया. आमिर ठाकूर यांच्याशी. नमस्कार बंधू भगिनीनो, मी ग्राम सुधारणा मंडळ जसकारचा प्रतिनिधी आपल्या सर्वांना एक नम्रची विनंती करतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 14वा वर्धापन सोहळा साजरा होत आहे. तर या वर्धापन सोहळ्यानिमित्त आपणा सर्वांना विनंती असेल की आपण आई रत्नेश्वरी देवीचे जी सर्वांच्या हाकेला नवसाला पावणारी माऊली त्या आईचे दर्शन घ्यावे अशी सर्वांना मी नम्र विनंती करतोय. त्याचप्रमाणे या वर्धापन दिनानिमित्त जसकार गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं. त्याच सकाळी आपण पाहिलं असेल सकाळच्या सत्रामध्ये की सर्व महिला भगिनीने कलशपूजन करण्यात आलं. त्यानंतर दुपारी कापरियागा भजन मंडळ यांचं भजन मंडळ असणार आहे. त्याचप्रमाणे रत्नेश्वरी साई प्रेरणा मंडळ यांचंसुद्धा भजन असणार आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी आरतीनंतर महाप्रसादाचा सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर भाविकांना एक नम्रतेची विनंती असेल की आपण महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा.
साईडलाच बघताय मंदिराच्या त्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे साईडला. तर आज आपण बघितला कलश पूजन आणि जो गावातून मिरवणूक असते ती कशी होती ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलंय. आपला वर्धापन दिन अशा प्रकारे साजरा केलाय आणि हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.